नमस्कार. काय सोय रे, कसे मजेत आहे ना? दाजी मिळाली की जागा बसायला आणि फुई तुला. महाराष्ट्रातल्या बाकीच्या प्रेक्षकांना सांगावं लागेल फुई म्हणजे काय. ज्या भागात आज मी आलेलो आहे, मी प्रत्येक भागात जातो, तिथली भाषा शिकतो थोडी थोडी. तर महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने जिकडे आलोय तिकडे आत्याला फुई असं म्हणतात, बरोबर आहे ना? नशीब नाही तर बाहेर मार खायला लागायचं. फुई जागा मिळाली ना, बाकी सगळे मजेत ना. मग हाय आज फुल धिंगाणा म्हणायचा. तर ज्या भूमीत मी आलेलो आहे तिथलं कौतुक करावं तितकं थोडं आहे, कारण उत्तर महाराष्ट्रात मी आज आलेलो आहे. आणि मला एवढंच म्हणावं असं वाटतं या सगळ्या माझ्या लाडक्या रसिक प्रेक्षकांसाठी की अख्ख्या उत्तर महाराष्ट्राला जे पुरून उरतात शेरास सव्वाशेर, अख्ख्या उत्तर महाराष्ट्राला जे पुरून उरतात शेरास सव्वाशेर असे आपले संगमनेर. बाकी सगळे मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे? हसताय ना मंडळी? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. आज सुद्धा सध्या महाराष्ट्रात ज्या 2 सिनेमांची जोरदार हवा आहे त्या सिनेमांना या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे आणि त्यातले आपले लाडके कलाकार इथे येणार आहेत. पहिला सिनेमा आहे ज्याचं गाणं तुम्ही आत्ताच पाहिलं, पोस्टर गर्ल. आणि दुसरा सिनेमा आहे मराठी टायगर्स. तर सुरुवातीला पोस्टर गर्ल या सिनेमातल्या कलाकारांना मी आमंत्रित करतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सगळ्यांचे लाडके मित्र जितेंद्र जोशी यांच्यासाठी. या गाण्याने वेड लावला, अक्षरशः वेड लागलंय ना सगळ्यांना वेड. आता मी आमंत्रित करतो ऋषिकेश जोशी यांना. ऋषिकेश जोशी यांच्या लुकवरून वाटतं की तुमची एखादी फॉरेनरची भूमिका आहे याच्यामध्ये, असं मला वाटतं कदाचित. लेट मी गेस. एका खेडेगावातला फॉरेनर आहे हा. पण चष्मा खूप वेगळा लावला ना जितू सर. दृष्टी तीच आहे. वा 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 वा. यानंतर मी आमंत्रित करतो जी आता सगळ्यांना घायाळ करायला तयार झालेली आहे, पोस्टर गर्ल सोनाली कुलकर्णी. सोनाली, परत एकदा तुझं मनापासून स्वागत या मंचावरती. आणि तू फार आज अशी गंभीर भूमिका घेणार आहेस असं मला वाटतंय तुझ्या लुकवरून आणि साधारण तुझ्याकडे बघून. प्लीज असं नको करू, आमचा धंदा चौपट होईल नाही तर. तुम्ही सगळे खूप हसा, आम्ही खूप मेहनत करतो. सोनालीचं मनापासून स्वागत. आणि आता या मंचावरती मी अनेक एका अभिनेत्याला बोलवणार आहे. जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत अनिकेत विश्वासराव यांच्यासाठी. अनिकेत, मनापासून स्वागत. आता आमंत्रित करतो संदीप पाठक यांना. आणि आता आमंत्रित करूयात ज्यांनी या सिनेमात हे संवाद लिहिलेले आहेत, तुमच्यापर्यंत ते पोहोचणार आहेत, लेखक हेमंत ढोमे यांना. नेहमी अभिनेता म्हणून जे आपल्या समोर येतात, पण या सिनेमाच्या माध्यमातून हेमंत लेखक म्हणून तू पुढे आलेला आहेस. लेखक तर तू आहेसच, मग यात तुझी भूमिका आहे. हो, काय झालं, स्क्रिप्ट लिहून झाल्यानंतर समीर म्हणाला की हा रोल तू कर, नाहीतर मोठा दिला असता. तर आता एका सिनेमाच्या टीमला मी इथे आमंत्रित केलेला आहे. आणखीन एक सिनेमा ज्याची सध्या जोरदार हवा आहे. खरं तर मराठी माणूस
हा जगात आपली पताका रोवतो आहे आणि अशाच एका मराठी माणसाची ही कथा आहे. काय आहे हे जाणून घ्यायचंय. सिनेमा आहे मराठी टायगर्स आणि त्या निमित्तानं या मंचावरती पहिल्यांदाच येतात डॉक्टर अमोल कोल्हे. क्या बात. जय श्रीराम. वा वा क्या बात आहे सर. ही पावती आहे नंतर तुम्ही ती भूमिका जगली आहे जगत आहात. सर कसं वाटतं असा रिस्पॉन्स बघून? नाही खरोखर खूप समाधान वाटतं. महाराष्ट्रभर सिनेमाच्या प्रमोशनसाठी फिरतोय पण 350 वर्षांपूर्वी या मातीत जन्माला येऊन सुद्धा कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोचलेला माणूस आजही महाराष्ट्राच्या मनात आहे. आणखीन एक महत्वाचा प्रश्न. एक डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरला आज पहिल्यांदा भेटतो. कसं वाटतंय? ते खरंच खूप बरं वाटतं कारण आपल्याला एक नेहमी प्रश्न विचारला हो असतो, हो. चांगली एक सीट का वाया घालवली. का वायाला घालवली? खरंय. जेव्हा असा प्रतिसाद दिसतो तेव्हा खरोखर वाटतं की त्या पुस्तकांमध्ये रममाण होण्यापेक्षा प्रेक्षकांच्या मनाशी एकदा हितगुज घातलेलं जास्त चांगलं. खरंय खरंय सर. मला सतत म्हणतात का सीट वायाला घालवली का घालवली. मी स्वतःची खरेदी केली शेवटी. वायाला नाही घालवली. मी त्याच्यावर बसून कार्यक्रम करतो 1.5 वर्ष झाले. सर मराठी टायगर्सच्या निमित्तानं तुम्ही आलाय. मनापासून स्वागत. मी जाणून घेणार आहे सिनेमा काय. विनंती करतो आमच्या बरोबर बसा. जोरदार टाळ्या सरांसाठी. यानंतर मी आमंत्रित करतो या सिनेमाची अभिनेत्री तेजा देवकरला. तेजा मनापासून स्वागत. विनंती करेन आमच्या बरोबर बसण्याची. बर सर मी असं ऐकलं ते खरं आहे का या सिनेमामध्ये काही साऊथच्या कलाकारांनी पण काम केलं? हो पण ते अस्सल मराठी सुद्धा बोलतात हे मला कळलेलं आहे. त्यामुळे या मंचावरती मी आमंत्रित करतो अभिनेते महेश महादेव यांना. तर आता आमंत्रित करतो अभिनेत्री किरण शरदला. जोरदार टाळ्या. किरण तुमचं मनापासून स्वागत. विनंती करेन आमच्या बरोबर तुम्ही बसा. तर आता सुरुवात करतो पोस्टर गर्ल पासून. जितूदा पोस्टर बॉयज सिनेमा आला होता आणि प्रचंड हिट झाला. अजूनही त्याचं वारं आहे त्या सिनेमाचं. आणि मग असं वाटतं की आता पोस्टर गर्ल त्याचा सिक्वेल आहे की त्याच्यासारखा सिनेमा आहे. काय आहे नक्की? पोस्टर गर्लचा पोस्टर बॉईज या सिनेमाशी काहीही संबंध नाही. एका गावामध्ये 15 वर्ष झाली मुलीचा जन्मच झालेला नाही. रादर होऊच दिलेला नाही आहे. म्हणजे जर मुली असतील पोटात तर त्या पाडून टाकल्या, मारून टाकल्यात. आणि जर काही पर्याय नसेल तर बाईला माहेरी पाठवलं आहे. आणि आता त्या गावात लग्नाची अनेक मुलं आहेत आणि मुलगीच उरलेली नाही आहे. आणि कुणी त्या गावात मुलगी देतही नाही लग्न करून. लग्न करायचं असेल त्या गावातल्या मुलाला तर मुलीशी लग्न करायचं आणि घर जवळ बनून जायचं. अशी सिच्युएशन असताना त्या गावात एक मुलगी येते रुपाली थोरात नावाची. आणि मग काय घडतं ते विनोदी अंगानं एका अत्यंत महत्त्वाच्या गहन प्रश्नाला, स्त्री आणि शेती या 2 महत्त्वाच्या प्रश्नांना हेमंत ढोमेनं फार जबरदस्तपणे स्पर्श केलेला आहे. आणि ते अत्यंत संयमितरित्या विनोदाच्या म्हणजे गंभीरपणानं विनोद करून समीर सरांनी ते दाखवलेलं आहे. तर सिनेमा म्हटला की आमच्या घरातला सिनेमा जागा होतो. तर जितूदा तुमचा एक सिनेमा आला होता आणि तो सगळ्यांना खूप आवडला, बाजी नावाचा. त्याने आता ठरवलेलं आहे की आपला एक सिनेमा बनवायचा आणि तो तुम्हाला दाखवायचा. नक्की तुम्हाला आवडेल. तुमचा होता बाजी, आमचा आहे पावभाजी. बघूयात माता या सिनेमात काय घडणार आहे. सगळ्या कलाकारांना विनंती करेन की या स्किट पुरते आपण समोर विराजमान व्हा. तर मंडळी आता बघूयात या सिनेमामध्ये काय घडणार आहे. सुरुवात करूयात आमच्या सिनेमाला ज्याचं नाव आहे पावभाजी. तर हे आहे या सिनेमातलं गाव ज्याचं नाव आहे श्रीरंगपूर. मंडळी हे गाव जरी भूगोलाच्या नकाशावर नसलं तरी महेश कोठारेंच्या नकाशावर नक्कीच होतं. आणि याच गावात ही कथा घडते जिथे राहतो एक सुपर हिरो जो या गावाचं रक्षण करतो. कारण या गावामध्ये एक खुफिया खजाना दडवलेला आहे. तो कुठे कुणालाच माहीत नाही. आणि या खजिन्याच्या पाठीमागे आहे
या सिनेमाचा खतरनाक विलन. तर बघूयात मग आता विलन जिंकतो की पावभाजी. ऐ काय लावताय? आयटम बॉम्ब लावतोय. समोर 2-3 बसलेले असताना अरे हे वाजवलं ना की तो येतो. काय दूर नाही रे माणूस. माणूस कसा येईल हे वाजवल्यावर? अरे या गावचा रक्षण करता पावभाजी. सॉलिड आयटम आहे राव. दाखव ना आम्हाला. अरे चादर चोर. चादर चोरलीस नाही? अरे सांग चादर चोरलीस ना? हो पण तुला कसं कळलं? अरे सकाळी मीच धुवून वाळत घातली होती. माझी. हा बोल बाण कशाला लावलास? इथं माझ्या पायात घुसला ना तो. नाही मी ऐकलं होतं की या गावचे लोक बोलतात की फटाका लावला ना की तू येतोस. बोल तुझा काय प्रॉब्लेम आहे? का लावलास फटाका? नाही नाही काही प्रॉब्लेम काय नाही मला. ते असं चेक करायचं होता की ही ऑफर अजून चालू आहे का नाही. अरे तू काय डोक्यावर पडलायस काय रे? अरे हा बाण इथं कुठं घुसला असता तर मेलो असतो ना मी. नाही 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 परत जर का बाण लावलास तर लक्षात ठेव ऋषिकेश जोशी बरोबर रूम मध्ये बंद करून ठेवीन. बाण कुठे कुठे आणि कसा कसा टोचतो ते कळेल बरोबर. अरे या तू काय डोक्यावर पडलायस काय? आता तुला काही इंग्रजीत सांगू का बाबा? नको लावू. कशाला लावतोस तू? काय अरे सहजच लावतोय रे. एक्स्ट्रा राहिला माझ्याकडे म्हणून लावतोय. तू एक काम कर माझा मोबाईल नंबर घेऊन ठेव. कशाला? तुला गरज लागली मला व्हॉट्सअप कर. मिस कॉल दे मी स्वतः येईन. पण त्याचा आता काही उपयोगच नाही. का? कारण याची वाद ऑलरेडी पेटलेली आहे. अरे अरे वाद लावली आईच्या गावात पळा. तर मंडळी असा होता या गावचा इतिहास की गावावरती कुठलाही संकट आलं की बाजी धावून यायचा. पण काही वर्ष लोटली आणि डेली सोपचा हिरो डेली सोप बंद पडल्यानंतर जसा कायमचा गायब होतो तसा तो कायमचा गायब झाला. खूप वर्षांनंतर आता गावात काय घडतंय बघूयात. आता गावकऱ्यांची काय परिस्थिती आहे भेटूयात या सिनेमातल्या हिरोईनला जिचं नाव आहे अमृता खानावळकर. नाही नाही किती छान नाचतेस तू. थँक्यू अमृता. आय लव्ह यू. मी मुलगा आहे आतमध्ये. पण सोनालीला मानलं पाहिजे. तिने विश्वास ठेवला तुझ्यावरती तू बाई आहेस म्हणून. थँक्स थँक्स थँक्यू सो मच. एक विचारू तुला. हो अप्सरा अली या गाण्यावर किती वेळा नाचलीयस? तरी अंदाज आहे. एक आकडा साधारण काय? नाही असं मोजलं तरी नाही. अंदाज 1000 2000 3000. तू जास्त नाचलेस माझ्यापेक्षा. डोंट वरी. तू किती नाचलेस ते सांग ना. पंच आहे माझा. अरे बघ ना काय. पटकन उत्तर द्यायचं पण. लाखभर. हा? लाखभर वेळा नाच. बर तिला तू प्रश्न विचारतेस अमू कारंडे मला सांग तू किती वेळा नाचलीस वाजले की 12वर? एकदाच. का? वन टेक आर्टिस्ट आहे ना मी.
म्हणजे डिरेक्टर ऍक्शन म्हणाले की 1 टेक हिला एवढा वेळ का लागला? अरे! बापरे, अगं पण ती इव्हेंट बद्दल बोलतीये. तिच्या डोक्यात इव्हेंटच असतात फक्त. मी शूटिंग बद्दल बोलते, शूटिंग बद्दल. पण मस्त, खूप छान नसतेस तो. जोरदार टाळ्या हिच्यासाठी वाजव प्लीज. येस येस येस. भाजी भाजी. एवढा आवडतो भाजी? हो. का? मी लहान होते ना, हा. तेव्हा त्याने एका कोंबडीला वाचवलं होतं. कुणापासून? माझ्यापासून. मीच खाणार होते ना. हो. मग? आणि एका असा खड्या आवाजात डायलॉग मारला त्याने. काय? खाशील कोंबडी तर होशील सोमडी. आपला हात भारी. किती मिक्स करणार? वेगळा आहे तो सिनेमा. आमू ए आमू 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 ए म्हातारी इकडे. ए आमू 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 ए माझ्या घनाला पाहिलंस का ग? नाही नाही. घनाला पाहिलंस का ग आमू माझ्या? अगं बाई, विनय येणेकरणार नाही ते. नाही ग, मी इना भाटेकर. इना भाटे. नाही नाही आई, घना नाही म्हणायचं, घना नाही म्हणायचं. ती वेगळी सिरियल होती स्वप्नील जोशीची. त्याच्यामध्ये घना होता तुमचा मुलगा. याच्यामध्ये चिदू आहे, चिदविला. हो हो हो, तोच तो. एकतर हे गाव असं कधी कुठे कोण येईल ना सांगता येत नाही ग बाई. माझा घना. मेवण्याच्या घरी कशाला पाहिजे एवढे पाहुणे? मेवणे मेवणे मेव. ए मैहुना मध्ये शाहरुख खान होता ना रे? काय? मेवणे मेवणे मेवण्यामध्ये शाहरुख खान होता. हे काय? डॉक्टर अमोल कोल्हे. अरे सर नमस्कार नमस्कार सर. क्या बात आहे सर. आज तुम्हाला फोन लय आनंद झाला सर. तुम्हाला सांगतो मंडळी, म्हणजे डॉक्टरांना बघितलं तर आज आपल्या मंचावर 2-2 डॉक्टर झालेले आहेत. वा. आहे की नाही? मला तर असं वाटलं की हॉस्पिटलमध्ये आलो का काय मी. बरं झालं तुम्ही डॉक्टर साहेब तुम्ही आले. तुम्हाला सांगतो मंडळी, आज तुम्हाला काही अडचण पडली, तुम्हाला हात दुखलं, पोट दुखलं, काय झालं, जुलाब झाले, तर डायरेक्ट न संकोचता डायरेक्ट तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरला जाऊन भेटा. का या दोघांना डॉक्टर मधलं काही येत नाही. अरे मला तर असं वाटते काय हे नाही टोपण नाव डॉक्टर ठेवलेलं आहे. डॉक्टर साहेब तुम्ही इकडे आलेला खूप बरं वाटलं. म्हणजे काय सांगतो, तुमच्या रूपानं आज आम्हाला एक नवीन कोरा करकरीत सेलिब्रिटी भेटला. बाकीचे ते सगळे जुने आहेत. यांच्या नावानं तर आम्ही स्कॉलरशिप उघडली आहे. 10वी पास ऋषिकेश जोशी स्कॉलरशिप, 7वी पास संदीप पाठक स्कॉलरशिप, 12वी नापास सोनाली कुलकर्णी स्कॉलरशिप. 12वी नापास का? अरे नापास म्हणजे किती फॅन आहेत त्यांचे सगळे पोरं. अभ्यास करत नाही, नुसतं पिक्चर पाहत बसतात त्यांचे, म्हणून नापास. म्हणून नापास. पण डॉक्टर साहेब तुम्ही इकडे आले, डॉक्टर साहेबांबद्दल मी काय बोलणार आहे. एकदम शिस्तीचा माणूस आहे. व्यायाम करतात ते, आणि डाएट फॉलो करतात, आणि फ्रूट खातात, म्हणजे फळं खातात. फळं फक्त ते द्राक्ष खात नाही. का? कोल्हेंना द्राक्ष आंबट. बरं झालं आले. डॉक्टर साहेबांबद्दल मी काय बोलणार. मुख्य व्यवसाय राजकारण असणारे, आणि आवड म्हणून अभिनय करणारे, आणि स्वतः डॉक्टर असणारे, असं 3 पिन टाईप व्यक्तिमत्व या ठिकाणी आले. काय? 3 पिन टाईप. अरे 3 पिन नाही म्हणावं, 3 in 1 म्हणावं. म्हणजे एकच आहे ना, 3चं काम एकच करते की काय वेगवेगळं आहे. तुम्ही मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नका बरं मला. असं आहे का? अरे संदीप पाठक क्या बात आहे. अरे वा वा. तुम्ही नव्हता ना बाजीमध्ये? नाही पटकन आठवणार नाही तुम्हाला. आता आठवलं. मी पण सीडी 2-4 वेळा बघितली, म्हटलं हा सांगते पाठक आहे बाबा. पण ह्या माणसाची जिद्द बघा, ह्या नटाची. इतकी जिद्दी नट मी आयुष्यात बघितलेला नाही कधी. तुम्हाला सांगतो, चला हवा विद्यामध्ये आपल्याला चान्स भेटा पाहिजे म्हणून तो पिक्चर करून आला. पिक्चर नमस्कार. याला कोल्हापूरचा रांगडा गडी ऋषिकेश जोशी या ठिकाणी आलेले आहेत. वा ऋषिकेश जोशी सर, खूप खूप बरं वाटलं आम्हाला तुम्हाला भेटून. सर हे बॉलिवूडमध्ये पण त्यांचं खूप नाव आहे सर. हो. म्हणजे आता जो पिक्चर आला आपला बाजीराव मस्तानी, तर बाजीराव मस्तानी मध्ये रणबीरच्या जागी त्यांचं कास्टिंग झालं होतं.
रणवीरच्या जागी बाजीराव म्हणून हे होते. अरे हे होते, त्यांनी शूटिंग बिटिंग केली, मग ते शूटिंग मध्ये वाद झाला, मग शूटिंग बंद केलं त्यांनी. कुठला वाद झाला? तेच का बाजीराव पुण्याचा होता का कोल्हापूरचा होता? म्हणजे त्यांना एक डायलॉग दिला होता. हा, त्यांनी तो डायलॉग कशा पद्धतीने म्हटला? कसा? नाही 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 नाही. अरे अरे बाजीरावनं मस्तानीवर प्रेम केलं, लफडे नाही केलं. ते डायलॉग ऐकला आणि तिथंच संजलीला भंसाळला डायरेक्ट. अरे सोनाली मॅडम, तुम्ही इकडे कसं आज काय इव्हेंट वगैरे आहे काय संगमनेरला? अहो त्या या सिनेमात हिरोईन आहेत. काय सांगता? हो. म्हणजे आम्हाला माहित नाही तुम्ही सांगता. त्याची मस्करी करा तुम्ही. पण तरी म्हणजे साधारण 250 वेळा तुम्ही आले असेल ना संगमनेरला आतापर्यंत? नाही तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राच्या काही गावामध्ये 20 पोचले नाही, पण नृत्याची बिजली सोनाली कुलकर्णी तिथे पोचलेली आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. आम्ही जाऊ. एक पत्री कार्यक्रम सुरू केला ना तुम्ही? अरे मला वाटलं कोणीच बोलणार नाही म्हणून मी बोललो. सॉरी मी कोण आहे? अरे मी मारतांड लक्षात ठेव. हे तू लक्षात ठेव, मध्ये जाऊ नको तिकडे. ए मार्तंड, ए राजा, ए बाळा, सांग ना, माझा घना आलाय का रे तुझ्याकडे? क्या है ना मामा, मैं नहीं जाऊंगा स्कूल. सब मुझे चिढ़ाते हैं, सब मुझे बोलते हैं मैं नहीं जाऊंगा स्कूल में. टाडांग माझं कॅरेक्टर एस्टॅब्लिश झालं मामा? हो, झालं. ओके मामा एवढी माणसं आपल्या घरी काय आहेत मामा? आज काय आपल्याकडे बायकी आहे मामा? पाहिलंच ना, हा माझा चिद्या किती भोळा आहे रे. भोळा बेळा काही नाही, टाकून आलाय तो. शिवायला तोंडाचा. मामा सांग ना मामा. हे आहे अरे तो माझा भोळ. अरे ऋतिक अरे यार साळ्या, कधीपासून बोलते तो? एक कॅरेक्टर पकडता काय सारखं 10 पकडतो रे. अरे घुसणाऱ्या स्किट कुठं चाललंय आणि तू कुठं चाललाय आणि तुमचा काय चेव चढलाय का रे? तुम्ही टाळ्या वाजून राहिले रे आणि हसायचं पण नाही, कळलं का? अरे काय चालू आहे? अरे तू का कॅरेक्टर सोडतो? हे कुठले आणले मराठवाड्याचे अमृता खानविलकर? कॅरेक्टर पकडा. मी आयुष्यात कधी सोडलंय कॅरेक्टर? बघा, एक सारखं कॅरेक्टर कर तुम्ही. सोडायला धरलं कुठे होतं कॅरेक्टर? गप्पा बसा रे मार्तंड. हा कॅरेक्टर. मला एक सांग, तू कशाला आलायस इथे? कशाला आणलीस एवढी माणसं? मला मोहरा पाहिजे, मोहरा पाहिजे. पहाड उचल. मी नाही उचलणार पहाड. अबे पहाड नाही बे भाईताडा. पहाड कुठे आहे बे? पहाड दे त्यांना. पहाड उचल. चला मारा याला मार. मारा म्हणजे काय? मला मारा काय? जमीनदार मारा. तू जास्त करू नको ना. काय बोगसगिरी? त्या घराचे पेपर पडले. चिदू, चिदू, असं कसं रे तू? सगळे तुला ओरडतात, सगळे तुला मारतात, कुणी येतं टिकली मारून जातं. अरे ही तर कविता झाली. कुणी येतं टिकली मारून जातं. करा ना आज एक काहीतरी. असं काय करताय? सगळे मला मारतात. हो सगळे मला मारतात. मला बाबाची खूप आठवण येते. कोणाची? मला माझ्या पप्पांची खूप आठवण येते. माझे बाबा मला खूप आठवण येते. माझे बाबा खूप मोठे सायंटिस्ट होते.
खूप इन्व्हेन्शन केले होते, हा खूप शोध लावले. हे माझ्या बाबांची पेटी आहे. हो माझ्या बाबांची पेटी आहे. माझी आई याला कधीच हात लावायला देत नाही. मग तू काय करतोस? पाय लावतो. ही पेटी आपण उघडून बघायची का? हो याच्यातनं वेगवेगळे आवाज येतात कधी कधी. बघितलंस? ओमपुरी आहे वाटतं. आई शपथ, पण इथे तर लॉक लावलाय. पेटी कशी खोलायची आपण आता? हो उघडू काय मी अशीच? थांब थांब, लॉक नाही उघडले अजून. अरे काय रे? हा उघड. हा उघडू आता. हे बघितलं? माझ्या बाबांचं इन्व्हेन्शन. माझ्या बाबांनी याचा शोध लावला होता. हे माझ्या बाबांचं इन्व्हेन्शन आहे. हे बघ. तुझा बाप वायरमन होता? चिद्या, ए, आई आली लपवते. चिद्या, काय केलंस हे? हा? मला सांग, तू त्या पेटीला हात कसा लावलास? मला सांगा, तुम्ही हे असं असं करून सुरू नाही केलं ना? आई शपथ, हे असं करून? हा? आई शपथ, डीजे आवाज वाढव तुझा. डीजे हे असं नाही केलं. आई शपथ. अरे देवा, हे सुरू झालंय. आई, आई पंखा खाली येतोय. आई पंखा? आई शपथ, आई पंखा खाली येतोय. अरे का? पंखा नाहीये. पंखा नाहीये. मग काय आहे हे? थांब थांब. तबकडी. टबक टबक कडी आली. अरे देवा, यायला हे काय आहे? हे माहितीये मला. काय ही तबकडी आहे. यातून एलियन येतात. हा? वाट बघूया. असं येणार हा? येणार येणार हो येणार. हा थांब एक मिनिट. येणार ते. थांब एक मिनिट. येणार. अगं बाई, उंदीर. तरीच म्हणते माळ्यावर सारखी कोणतरी कुडकुड कुडकुड करताय. किती माजलायस रे घरातला खाऊन माझ्या. मी उंदीर नाही, मी एलियन आहे. एलियन हे माझे, मी याच्यात असतो. अरे गाढवा, याच्यात असतोस मग हे इथे तू तिथून कसा आलास रे? याच्यात ना पतंग अडकला, मी तिकडे पडलो आणि तबकडी इथे. थांब, मी तुला एक पावर देतो. हे बघ. पावर? हे घे. हा? ही कसली पावर? हे बघ, हे घे. हे बाजीचे कपडे. मी सगळ्यांचा बदला घेणार. मी भाजी होणार आहे. मी भाजी होणार. ते कपडे आहे. ते कपडे आहे. मी कसा दिसतोय? मी आता भाजी तयार झालोय की नाही? हा, आता मी मार्तनची वाट लावणार आहे. मार्तन, कोण आवाज देऊन आलं बे? काय रे मार्तन? अबे हा कोण निळा कोला? मी भाजी आहे, भाजी. आता तुझी वाट लावतो. थांब भाजी, आता तू गेलास. मारून आला. भाजी किधर गए वो? कैसा माल दिया तुमने ये? हाँ, कैसा कपड़ा है? टेस्ट करके देने को नहीं होता तुमको? हाँ, इतना पैसा देता है हम लोग और तुम्हें ऐसे ही माल देते हैं क्या? टेस्ट करने को नहीं होता तुमको? तुम्ही त्याच्या पावरचा काही चांगला उपयोग केला नाही. मी दाखवतो. एक मिनिट. ओके, आता येऊन मज्जा. जो आपल्याशी नडेल त्याची दाढी मिशी वाढेल. ए दात पाडून देऊन आला. काय चालू तुझा? ज्याचे दात पुढे त्याला बिस्किटचे पुढे. ताटक तुमच्यासाठी होतंय. देऊन टाक त्याला. मार्तन,
आता तू गेलास मारताना, आता तू गेलास. तलवार आण, तलवार. काय हवंय? बॅटरी लो, बॅटरी लो, बॅटरी लो, बॅटरी लो. पिन निघली. हा कुठला आणला तुम्ही लोड शेडिंगचा भाजी? बाळा, उठ बाळा, काय होतंय हं? ए उठ. काय हा मला सांग, मोरा कुठे आहेत? मोरा कुठे सांग, ताबडतोब तुझे दिन खटखट. आहे त्याला सांगू नकोस. नाही. मोहरा त्या पेटीच्या खाली आहे. हा हट. कुठे आहे? हे काय तिच्या खाली. यात मोराची शिडी आहे फक्त. मोहराच्या सिनेमाने केला होता खूप धंदा. मोहराच्या सिनेमाने केला होता खूप धंदा. कपाटात बघशील तर सीडी मिळेल. वी आर ऑन. आता होऊन द्या. जायचंय सिनेमा? आता मी येणार आहे मराठी टायगर्सकडे. अमोल सर, काय आहे मराठी टायगर्स हा सिनेमा? मराठी टायगर्स खरं तर पूर्णपणे एक मसाला चित्रपट आहे, पण याला गेली 60 वर्ष एक जी जखम भळबळते त्याला या मसाला चित्रपटाच्या निमित्तानं हात घालण्यात आलेला आहे. बेळगाव सीमा भागाचा जो विषय आहे, 865 गावं, गेली 60 वर्ष, यातले 40 लाख लोक सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय कोंडीमध्ये जगतायत. त्यांची एक मुस्कटदाबी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एक तद्दन मसाला चित्रपट आहे, संपूर्ण करमणूक करणारा चित्रपट आहे, जेणेकरून सीमा भागातल्या सगळ्या आपल्या मराठी बांधवांची एक कायम भावना आहे की आजही सीमा भागामध्ये जर संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी जर घोषणा तुम्ही मोर्चाने दिली तर तुमच्यावर 307 सारखं कलम लावलं जातं. येळ्ळूर सारख्या गावामध्ये केवळ येळ्ळूर महाराष्ट्र राज्य हा चौथरा उभा राहिला, पाडलेला चौथरा पुन्हा उभा राहिला म्हणून संपूर्ण मीडियाला कोंडून ठेवून 2 वर्षाच्या मुलापासून गुराढोरांपर्यंत पोलिसांनी अमानवी अत्याचार केले होते. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठेतरी संपूर्ण महाराष्ट्राला एक करमणूक प्रधान सिनेमा बघत असताना आपलेच बांधव गेली 60 वर्ष काय परिस्थितीत जगतायत याची कुठेतरी एक पुसटशी कल्पना यावी, यासाठी मराठी टायगर्सची ही निर्मिती झालेली. वा वा वा. आता तेजा तुझ्याकडे येणार आहे. तेजा देवकर, मराठी टायगर्स मध्ये तुझी काय व्यक्तिरेखा आहे? खरं तर असं कॅरेक्टर मला कधीच करायला मिळालं नाहीये. एक फन लव्हिंग, कम्प्लिटली फिल्मी अशी ही मुलगी आहे. कुठलीही गोष्ट बोलताना ती खूप ओव्हर एक्झॅज्युरेट करून बोलते. नौटंकी असं म्हटलं तरी चालेल. मी आजपर्यंत खूप रडूबाई कॅरेक्टर्स केलेत, पण पहिल्यांदाच असं काहीतरी करायला मिळालं, त्याच्यामुळे खूप मजा आली करताना. आता येणार आहे ऋषिकेश तुमच्याकडे. सिनेमातली तुमची भूमिका पण जाणून घ्यायची आहे. या सिनेमामध्ये मी किसन थोरात या एका गवळ्याची भूमिका करतो आहे. गावामध्ये दारू रोखीने विकली जाते, पण दूध उधारीवरच असतं. त्यामुळं ह्या गवळ्याचे पैसे सगळ्या लोकांनी थकवलेले आहेत. आणि सुरुवातीला हे कळतं आपल्याला की त्याला फारशी किंमतच नाही आहे. आणि मगापासून आपण सिनेमाच्या विषयाबद्दल ऐकतो आहे की गावामध्ये एकही मुलगी नाही आणि ही रुपाली ही माझी पुतणी आहे. आणि मी माझ्या भावाचं वर्षश्राद्ध करण्यासाठी, ही वडिलांचं श्राद्ध करण्यासाठी गावात जेव्हा येते तेव्हा एकदम गावाचं सगळं चित्र पालटतं. आणि असे हे या गवळ्याची भूमिका आहे ती जी मी करतो आहे. वा वा. सोनाली तुझ्याकडे येणार आहे. सिनेमामध्ये अर्थातच पोस्टर गर्ल तू असावीस असा माझा अंदाज आहे. तर काय आहे नाव पोस्टर गर्ल? जसं जितेंद्र जोशींनी सांगितलं, एक गाव आहे जिथे एकही मुलगी नाही आहे. अशा गावात एक मुलगी येते जी रुपाली थोरात आहे, जी भूमिका मी साकारते. रुपाली थोरात खरं तर त्याच गावची आहे, पण ती आता पुण्यात शिकते, पुण्यात वाढली आहे. आणि काही कारणास्तव तिला परत या गावात यावं लागतं. आणि गावात आल्यानंतर तिला एकंदरीत या गावाची परिस्थिती कळते. ती आधी माहिती असते, पण त्याचं गांभीर्य जाणवतं. ह्या मुलीला कृषी अधिकारी व्हायचं आहे. ती सुंदर आहे, सुशिक्षित आहे, सुशील आहे, पण ती खूप स्वतंत्र आहे. खूप कमी वयात तिच्यावर जबाबदारी आल्यामुळे खूप सुजाण, समजूतदार आणि अशी ही आजची तरुणी मी साकारते आहे. खरं तर हा तिचा प्रवास रुपाली थोरात ते पोस्टर गर्लपर्यंतचा आहे. ती कशी पोस्टर गर्ल बनते, या गावात आल्यानंतर तिच्या लक्षात येतं की या सगळ्यांना या परिस्थितीचं काही गांभीर्य नाही आहे आणि सगळ्यांना हिच्याशी लग्न करायचं आहे.
तिच्यावर आलेली ही वैयक्तिक परिस्थिती ती गावासाठी कशी सकारात्मक पद्धतीने वापरते आणि गाव बदलते हा तिचा प्रवास आहे आणि ती कशी पोस्टर गर्ल ठरते शेवटी असा. या कलाकारांना आपण भेटतोय आणि त्याचबरोबर या भागातल्या कलाकारांना सुद्धा आपण भेटतोय. असा एक आगळा वेगळा कार्यक्रम आज आम्ही रंगवलेला आहे. आता या मंचावरती मी याच भागातल्या याच मातीतल्या एका आगळ्या वेगळ्या कलाकाराला आमंत्रित करणार आहे. खरं तर त्यांचं वय आहे 85 वर्षे आणि याच भागातलं त्यांचं गाव आहे उडदावणे. तर या व्यक्तीची खासियत म्हणजे ते खरं तर आदिवासी भागातले आहेत, आदिवासी गावामध्ये राहतात, पण स्वतःच्या एका आगळ्या वेगळ्या कलेमुळे ते भारतभर पोहोचलेले आहेत. त्यांना राज्य शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार मिळालेला आहे. लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांना सुवर्ण पदक मिळालेलं आहे. आदिवासी नृत्यासाठी, त्यांच्या या कलेसाठी आदिवासी रत्न म्हणून ते या भागात ओळखले जातात. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करतो श्री ठक्का कृष्णा गांगड यांना. हे त्यांचे चिरंजीव आहेत, बरोबर आहे ना सर? तर त्यांच्याबद्दलची माहिती मी थोडक्यात सांगितलेली आहे. त्यांची एक आगळी वेगळी कला म्हणजे ते आवाज काढतात. कुठले कुठले आवाज काढतात ते? तुम्हाला मी नुकताच जन्मलेला लहान कुत्र्याचा आवाज सुरुवातीला ऐकवणार आहे. त्याच्यानंतर मालकाजवळून पाळलेला कुत्रा हरवला तर तो दुःखी होऊन कसा रडतो तर त्या रडण्याचा आवाज. वा 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 वा. त्याच्यानंतर लहान मूल कसं रडतं तर त्या लहान मुलाचा रडताना आवाज. वा. त्याच्यानंतर पक्ष्यांचे आवाज सुरुवातीला मोराचा आवाज काढून दाखवतील. त्याच्यानंतर अंड्यावर आलेल्या कोंबडीचा आवाज काढून दाखवतील. अंड्यावर आलेल्या कोंबडीचा आवाज आज अंड्या इंगळे असतात त्यांना खूप आवडला असता. त्याच्यानंतर चेहऱ्याचा बदल सर्वांना ते करून दाखवतील. वा वा. कृपा करून त्यांच्या चेहऱ्याकडे पहा. अरे बापरे, अरे बापरे. डॉक्टर, आपण दोघेही डॉक्टर असून कळणार नाही एक्सरे काढला तरी काय केलं त्यांनी. वा वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. गांगड बाबा, तुमच्यासाठी सुद्धा टाळ्या आणि चिरंजीवांसाठी सुद्धा टाळ्या. तुम्ही इथे आलात, खूप छान वाटलं. मी या मंचातर्फे तुमचा सन्मान करतो. त्यांच्या निमित्तानं 85 वर्षाचं लहान मुल कसं असतं ते बघायला मिळालं आज पहिल्यांदा. बघा तर मंडळी, आज आपल्या या थुकरटवाडीमध्ये पोस्टर गर्ल आणि मराठी टायगर्स या 2 सिनेमांचे आपले लाडके कलाकार आलेले आहेत. अर्थातच एका भागात ही मजा संपणारी नाहीये. मी या सगळ्यांना विनंती करणार आहे की उद्या सुद्धा तुम्ही आमच्या बरोबर राहा. भेटूयात उद्याच्या भागात यांच्याच सोबत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.